ज्या शाळेत शिकलो ती शाळा वसंतदादांच्यामुळे झालेली. सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येकावर दादाचा असा काही ना काही उपकार आहे. आमच्या शाळेची गोष्ट अशी. विद्यार्थी दशेत संस्थापक मंडळापैकी तुकाराम पवार यांच्याकडून ऐकलेली. माध्यमिक शाळेसाठी तेव्हा 5 किलोमीटर अंतर होतं. 5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर शाळा मिळत होती. आमच्या शेजारच्या 2 गावात 5 किलोमीटरवर शाळा होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेने शाळेचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर गावातील लोक मुंबईला गेले. त्यांनी मुंबईकर गावकऱ्यांना सोबत घेतलं आणि शिक्षण मंत्र्यांना भेटायला गेले. त्यानेही नियमानुसार शाळेला परवानगी देता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. निराश होऊन बाहेर आले. आता वसंतदादांनाच भेटू असं ठरलं. दादांच्या केबिनला गेले. चिठ्ठी आत गेली. थोड्या वेळाने बोलावून आले. आत गेले. शाळेची गोष्ट सांगितली. दादाही म्हणाले, नियमानुसार अवघड आहे. तेव्हा तुकाराम तात्या पवार यांनी अर्जावर सही करा म्हणून पेन दादांच्या हातात दिला. दादांनी पेन खाली ठेवला की पुन्हा त्यांनी पेन हाती दिला. असं 4 वेळा दादांनी पेन खाली ठेवला आणि 4 वेळा त्यांनी हातात दिला. यावेळी दादांनी गावकऱ्यांची चिकाटी पाहून त्या अर्जावर विशेष बाब म्हणून मंजुरी दिली. गावाला हायस्कूल झालं. वसंतदादा असा मुख्यमंत्री होता की ज्यांनी खाली ठेवलेला पेन एखादा खेडेगावातील माणूस हातात देऊ शकत होता. हक्काने दादांच्याकडे हट्ट करून कामे करून घेऊ शकत होता. सामान्य जनता आणि मुख्यमंत्रीपद यांच्या आड सत्तेच्या पोलादी भिंती आलेल्या नाहीत. सत्तेत असलेले दादा सामान्य माणसाला आपले वाटत. दादांच्या पदांची भीती लोकांना वाटत नव्हती. उलट दादांचा आधार वाटायचा आणि दादा एवढे आपले वाटायचे की दादांनी खाली ठेवलेला पेन उचलून त्यांना परत देण्या एवढे. वसंतदादा गेलेत, पण दादांनी दिलेली शाळा आज आहे. आम्ही त्याच शाळेत शिकत राहिलो. पोरं आसपासच्या गावात जाऊन शिकले असते, पण दळणवळणाची साधने अत्यल्प असलेल्या काळात गावातील मुली बाहेरच गावात जाऊन शिकल्या असत्या काय. दादांनी शाळा मागणी अर्जावर एक सही केली आणि आमच्या गावाचं भविष्य बदललं. त्यांच्या सहीने शिवारात शाळा आली. याच शाळेने आम्हाला उजेडाची वाट दाखवली. याच शाळेत शिकलो, वाचत राहिलो, लिहित राहिलो. लिखाणाबद्दल 4-2 चांगले पुरस्कार मिळाले. दादांनी विशेष बाब म्हणून दिलेली शाळा अशी माझ्यासहित गावातील अनेक मुलामुलींच्या आयुष्य बदलणारी ठरली. वसंतदादा खूप मोठे होते. आज दादा असते तर त्यांच्या पायावर डोकं ठेवून नम्रपणे हे सगळं सांगितले असते आणि देशासाठी अंगावर गोळी झेलणाऱ्या क्रांतिकारकाला भेटण्याचा आनंद कायमस्वरूपी काळजात साठवून ठेवता आला असता. पण ते भाग्य नशिबात नाही. लेखन संपत मोरे, मुलुख माती.